इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण, कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व हरिभक्त सर्वांना जय श्री स्वामीनारायण। आज माणसाकडे 2 टाइमाचं जेवणाचं असो किंवा नसो, पण हातामध्ये मोबाईल तर नक्कीच असतो आणि खास करून त्या मोबाईलमध्ये चार्जिंग ते खूप गरजेची आहे। अलग अलग मोबाईल दुनियामध्ये आहे, दरेक देशामध्ये अलग अलग मोबाईलचा जमाना आहे। पण त्या सर्व मोबाईलची जर तुम्ही गोष्ट करायला जा तर कोणत्या मोबाईलची चार्जिंग आहे ते 4 तास टिकते, कोणाची आहे तर 2 तास टिकते, कोणी पबजी खेळणार असला तर 1-1.5 तासातच खाली होते। अलग अलग सर्वांची बॅटरी असते। मग ते किती महागा फोन असला पण चार्ज उतरलं म्हणजे मग तो काही कामाचा का? काहीच कामाचा नाही। मग त्यामध्ये तुम्ही चार्जिंग करा तर मग नंतर चालू झाल्यानंतर तो तुमचा कामाचा। त्याच प्रकारे सामान्य यंत्र जर 2, 4, 5 तासानंतर खाली होऊन जात असलं आणि बिनकामाचं होऊन जात असलं, त्याच प्रकारे मनुष्य जीवनाची चार्जिंग आहे ते या कथावार्ताद्वारा होते। जर त्याने कथावार्ता नाही ऐकली तर मोबाईलसारखा तो पण रिकामा होतो। म्हणून दररोज 15-20 मिनटं आपल्याकडे फोटोग्राफीचा कॅमेरा आहे, त्या कारणाने 20 मिनटंच आपली कथा होऊ शकते। पण ते 20 मिनटं पण आपण खूप प्रेमाने दररोज कथा श्रवण करूया। 24 तासास 20 मिनटं काढणे खूप सोपे आहे। हलता चालता केव्हा पण काही काम करता करता आपण कथा ऐकू शकतो। तर आज पण एकाच भगवंताचा सुंदर प्रसंग आपण श्रवण करणार आहोत। सामान्य कोणी माणसाने तुमच्याकडे काही वस्तू मागितली आणि तुम्ही नाही दिली, तुमच्याकडे असून सुद्धा पण तरी पण तो माणूस 2, 5, 10 वर्षापर्यंत याद ठेवतो की याच्याकडे होती आणि याने दिली नाही। कित्येक वेळी होतं असे समोर पिंचीस पडलेली असली, कोणी मागितली, आपण म्हणतो नाही आहे, पण तो म्हणतो तिथे पडली ना। नाही दिली तरी पण त्याला राग येतो आणि दिली तर टाकून येतो कुकडे। तर आपण कोणाला काही वस्तू नाही दिली तरच त्याला राग येऊन जात असतो। आणि जेव्हा मागणारे जर कोणी भगवान असले तर आणि नाही दिली तर मग भगवंताला राग नाही येणार का? येईलच। मागणारा कोण आहे आणि भगवान जर स्वतः तुमच्याकडे काही मागत असले तर नक्कीच ती वस्तू द्यावी। भगवंतांनी जे सांगितलेलं आहे ते नक्कीच करावं। भगवान म्हणतात की धर्मादा करावा, 10वा 20वा भाग द्यावा। आपण देतो का? नाही देत। आपण जे काही कर्म करतो त्या कर्माच्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी हा 10वा आणि 20वा भाग धर्मादाचा सांगितलेला आहे। आज एक असा सुंदर भगवंताचा परचा तुम्हाला सांगणार आहे की त्यातून आपल्याला खूप काही शिकण्यास मिळेल। भगवान स्वामीनारायण गावोगावी फिरायचे, अनेक हरिभक्त सोबत असायचे। त्यामध्ये नारूजी नावाचे भगवंताचे भक्त कायम भगवान उत्सव समयी प्रसंगी जिथे पण जायचे, वडताल, गडपूड, जुनागड, धोलेरा, सर्वही दूर नारूजी भगवंताच्या सोबत असायचे। बामणगाम तिथले नारूजी होते। आता हमेशा सोबत राहायचे। कुठे भगवान गेले म्हणजे सर्वांकडे जायचे। भगवान बामणगामला पण अनेक वेळी आले, नारूजी सोबत असायचे। हरिभक्तांच्या घरी भगवान पधरामणी करण्यास जायचे तर सोबतच मागे मागेच असायचे। कुठे हरिभक्ताने सर्व हरिभक्तांना भगवंताला भोजनास बोलवलेलं असलं तर तिथे पण हजर राहायचे। पण कधी असा त्यांच्या हृदयामध्ये संकल्प झाला नाही की एवढे मोठे भगवान आहे
एवढे सर्व संत आहे, हरिभक्त आहे, लहान मोठा उत्सव समय्या करू. एवढंच नाही की ते गडपूरला आपण एवढे दिवस राहतो तर एक संत रसोई देऊ. त्यांच्या न दिल्याने काही बाकी राहणार नव्हतं, पण कशी विडंबना पुढे उभी होती ते पाहण्यासारखी आहे. एवढे मोठे भगवान मिळाले तरी पण त्यांची सेवा करू शकले नाही, त्यांचा महिमा समजू शकले नाही. भगवान बामणगामला पण अनेक वेळी आले, पण असं कधी म्हणाले नाही की भगवान चला तुमचे पावन चरण माझ्या घराला लागू द्या. त्यांना हमेशा भय राहायचा की जर भगवान आणि दरबार संत माझ्याकडे येतील तर 2 पैसे खर्च होतील. आणि असं न होतं की त्यांच्याकडे नव्हतं, खूप मोठा ढिगारा होता, पण हिम्मत चालत नव्हती खर्च करण्याची. बाकीच्यांकडे जेव्हा पण काही कार्यप्रसंग यायचा तेव्हा भगवंतासोबत पोचून जायचे. आता ह्या देहाचा अंतिम समय आला आणि अंतिम समयी भगवान घेण्यासाठी आले. भगवंताचे भक्त होते, भजन करीत होते, भक्ती करीत होते. आणि भगवान नारूजींना घेऊन अक्षरधामामध्ये त्यांना आणलं. अक्षरधामामध्ये पंक्ती पडली होती भोजनाची. सर्व हरिभक्त संत बसले होते आणि भगवान वाढण्यासाठी निघाले. झिणाभाई आणि दादा खाचर यांच्यामध्ये जागा करून भगवंतांनी नारूजींना बसवलं. एक जेवणाचं ताट दिलं आणि स्वयं भगवान अनेक स्वरूपांनी होऊन वाढू लागले. लाडू घेऊन जायचे, झिणाबाईला लाडू दिला, नारोजीमध्ये बसले असायचे त्यांना सोडून दिलं आणि दादा खाचरला लाडू देऊन पुढे वाढत वाढत निघून जायचे. पोळी घेऊन जायचे, झिणाबाईला ठेवली, नंतर नारूजींना सोडून द्यायचे आणि दादा खाचरला देत आणि पुढे निघून जायचे. सर्व वाढून झालं आणि भगवंतांनी जयनाद केला की चला करा सुरुवात. आणि सर्व जेवण करू लागले. नारूजी म्हणतात तुम्ही सर्वांना वाढलं आणि दरवेळेस मला सोडून दिलं, दरवेळेस मला सोडलं, मला एक पण पदार्थ तुम्ही भोजनास दिला नाही. भगवान म्हणतात नारूजी याद करा, एवढे वर्ष पृथ्वीवरती तुम्ही आमच्या सोबत राहिले, पण कधी तुम्ही असं म्हटलं का की प्रभू चला माझ्या घरी, 2 भाकरी टाकतो आणि तुम्हाला जेवण देतो? कधीच तुम्ही म्हटलं नाही. कधीही असं म्हटलं नाही की एवढे संत हरिभक्त गडपूरला राहतात तर एक लहानसा कार्यक्रम करू, माझ्याकडून सर्व संत हरिभक्त तुम्हाला जेवणाचं मी देतो. तुम्ही एक पण वेळा तुमच्या पैशांचं की तुमच्या घरचं अन्न आम्हाला दिलं नाही. फक्त आमच्यासोबत फिरले आणि बाकीच्यांच्या घरी असलं तर तिथे तुम्ही येऊन गेले. तुम्ही आमची भजन भक्ती केली म्हणून आम्ही तर तुम्हाला आमच्या अक्षरधामामध्ये घेऊन आलो, पण तुम्ही कधी तुमच्या घरचं आम्हाला खाऊ दिलं नाही, मग आमच्या घरचं तुम्ही खाऊ देणार आहे का तुम्हाला? हा व्यवहार असतो ना. तुम्ही काही वस्तू बाजूच्या घरी पाठवा, म्हणजे मग काही ना काही वस्तू तो पण त्याच पातेल्यामध्ये टाकून पाठवत असतो. अथवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काही त्यांनी बनवलं अथवा त्यानंतर त्यांनी काही वस्तू बनवली तर ते पाठवत असतात. भगवान म्हणतात की तुम्ही कधी पण तुमच्या इथे बनवलेलं काही आम्हाला दिलं नाही, मग आमच्या घरचं का देऊ तुम्हाला? तुम्हाला जर इथे राहायचं असलं तर असंच राहावं लागेल, काही मिळणार नाही तुम्हाला. नारूजी म्हणतात प्रभू असंच जर राहायचं असलं तर हा आनंद माझ्याने बाकी राहून जाईल. भगवान म्हणतात आम्ही काय करा? नारूजी म्हणतात एक काम करा प्रभू, माझ्यावरती कृपा करा, माझा देह पडला, मला वाटतं की आताच माझा देह जाडण्यासाठी घेऊन जात असतील, मला वापस पृथ्वीवरती पाठवा. भगवंतांनी कृपा केली. या बाजूला नारोजींचा देह बांधला स्नान करून आणि घेऊन आणि स्मशानामध्ये घेऊन आले.
लाकडांवरती झोपवण्याची तयारी करत आहे आणि या बाजूला कोणीतरी अग्नी प्रज्वलित करण्यास गेला, तेवढ्यात नारोजीच्या शरीरामध्ये प्राण आले आणि सर्व जे गाव लोक होते ते सर्व अचंब्यामध्ये बुडले. हे नारोजी कसं काय उठले? नारोजींना विचारलं, तुम्ही तर सांगून गेले होते की मी भगवंताच्या अक्षरधामामध्ये जात आहे आणि तुम्ही वापस कसे? नारोजी म्हणतात, माझ्याने एक काम बाकी राहून गेलं. कोणतं काम? नारोजी म्हणतात, सांगतो तुम्हाला. घरी आले, आंघोळ केली आणि बसून तरतच पत्र लिहिला. सर्व हरिभक्तांना बोलवून सांगितलं की माझ्याने आजपर्यंत कधीही भगवंताला किंवा संतांना मी भोजन देऊ शकला नाही. माझे असे दुर्भाग्य आहे की या पृथ्वीवरती भगवान होते पण मी भगवंताला कधी भोजनास बोलवलं नाही आणि आता ते भगवान या पृथ्वीवरती नाही. म्हणून मी आता जेवढे पण संत आहे, आचार्य आहे, त्या सर्वांना इथे बोलवत आहे. तुम्ही सर्व त्यांची राहण्याची व्यवस्था करा. सर्व गाव लोक होते, सत्संगी होते, त्यांनी राहण्यासाठी संतांसाठी घर खाली केली आणि नारूजी यांनी अहमदाबाद आचार्य अयोध्या प्रसादजी महाराज आणि वडताल आचार्य रघुवीरजी महाराज पहिले आचार्य, त्या दोघा आचार्यांना पत्र लिहिला की तुम्ही दोघंही भगवंताचे पुत्र आचार्य आमच्या इथे बामणगामला या आणि तुमच्या सोबत जेवढे पण संत तिथे राहत असतील त्या सर्व संतांना घेऊन या. आणि संतांनी लिहिलं की अहमदाबादचे आचार्य अयोध्या प्रसादजी महाराज आणि रघुवीरजी महाराज सर्व संतांना घेऊन आले आणि बामणगाममध्ये राहू लागले. नारोजी यांनी स्वागत केलं आणि दररोज त्या दोघं आचार्यांचं पूजन करून सर्वांना भोजन करवायचे, त्यांच्याकडून कथा कीर्तन श्रवण करायचे. 8 दिवसांपर्यंत त्या लहानशा बामणगावमध्ये 300 ते 350 सारखे संत राहिले. किती? 300 ते 350 संतांना दररोज 8 दिवसांपर्यंत नारोजींनी भोजन करवलं आणि 8व्या दिवशी दोघं आचार्यांना बसवून दोघं आचार्यांचं पूजन केलं आणि हात जोडून नारोजी म्हणतात, भगवंताचे पुत्र असे तुम्ही आचार्य, माझ्यावरती अशी कृपा करा. माझे असे दुर्भाग्य की मी जेव्हा भगवान या पृथ्वीवरती होते तेव्हा त्यांना भोजन करू शकलो नाही, किंवा कोणत्या संताला भोजन करू शकलो नाही, म्हणून तुम्हाला इथे बोलवलं आणि 8 दिवसांपर्यंत मी तुमची सेवा केली. माझ्यावरती अशी कृपा करा आता की भगवान माझ्यावरती प्रसन्न होतील आणि माझी केलेली जी सेवा आहे त्याची नोंद घेतील. आणि भगवंताला तुम्ही अशी प्रार्थना करा सर्व संत आणि आचार्य की लवकरात लवकर भगवान मला आता त्यांच्या अक्षरधामामध्ये घेऊन जाऊन आणि सुख अर्पण करतील. दोघं आचार्यांनी आशीर्वाद दिले, संतांनी आशीर्वाद दिले आणि त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये नारोजींना भगवान पुन्हा घेण्यासाठी आले आणि नारोजी भगवंताच्या अक्षरधामामध्ये गेले. तर दृष्टांताचा सिद्धांत असा आहे की भगवान जेव्हा मागतात तेव्हा देण्याची वृत्ती पण असली पण स्वभाव कधी कधी देऊ शकत नाही. म्हणून भगवान जेव्हा जेव्हा आपल्यासमोर आपण पुस्तक वाचतो, ग्रंथ वाचतो, त्यावेळेला आपल्याला कथा श्रवण करण्यास मिळते की भगवंतांनी सांगितलं की असं करावं. कधी कधी भगवान म्हणतात की काम क्रोध इत्यादी काय त्याचाही त्याग करावा, तर ते सर्व सोडून द्यावं आणि भगवंताची भजन भक्ती करावी आणि भगवंताला राजी प्रसन्न होतील असा हमेशा प्रयत्न करावा. नारोजींकडे स्वयं भगवान एवढे वर्ष सोबत फिरले, सोबत राहिले, भगवंताची भजन भक्ती पण केली, पण जे करण्यायोग्य होतं ते करू शकले नाही. म्हणून दररोज संध्याकाळी 2 मिनटं बसून विचार करावा की आपली जी नौका आहे ते बराबर दिशेत जाते आहे की नाही, आणि बराबर दिशेत जात नसली तर तिला योग्य दिशेमध्ये घेऊन जाण्याचा आपण
प्रयत्न करावा आणि जो योग्य दिशेमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावरती भगवान खूप प्रसन्न होत असतात। आणि कारण योग्य दिशेमध्ये गेली म्हणजे योग्य दिशा तर तीच आहे की तो भगवंताचं नंतर भजन करेल। म्हणून भगवंतासाठी कोणी लहानसं फूल पण अर्पण करतं तरी पण भगवान प्रसन्न होत असतात। तर भगवान असं नाही म्हणत की तुम्ही सर्वस्व मला द्या, पण कधीतरी आपण अशी इच्छा करावी की वर्षातून एक वेळा तरी भगवान आणि भगवंताचे संत ते माझ्याकडे यावे। कारण आपल्या घरामध्ये जे अशुभ तत्व असतात ते निघून जात असतात। मी असं माझ्यासाठी स्वतःसाठी नाही म्हणत आहे, कारण की आम्हालाही भरपूर कामं असतात, आम्ही एकले पडून जात असतो। पण जिथे पण तुम्ही इथे आज कथा ऐकणारे कुठे पुण्यामध्ये असतील, कुठे गावांकडे कोणी कथा ऐकत असेल हे डेली, तर जिथे पण तुम्हाला आजूबाजूला जे पण संत राहत असतील त्यांना सांगून आणि भगवंताची आणि संतांची वर्षातून एक वेळा तरी, मग ते धर्मादावाले संत असो की कोणतेही संत असो, त्यांना बोलवून आणि पधरामणी अवश्यपणे करवावी। तर भगवान तर लहानशी वस्तू दिल्याने पण प्रसन्न होत असतात। वडतालला भगवान ज्ञानबागमध्ये विराजमान होते, त्या टायमाला जो आपण आता वडतालला गेल्यानंतर ज्ञानबाग म्हणतो तो ज्ञानबाग नव्हता, आधी त्या जागेला बैठक असं म्हणत होते। आणि आजपासून 60-70-80 वर्षापासून त्या जागेला डेव्हलप करण्यात आलं आणि त्यानंतर ज्ञानबाग असं नाव ठेवण्यात आलं। आधी बैठक म्हटली जात होती। तर त्या तिथे बैठकीवरती भगवान विराजमान होते, जिथे भगवान आंब्याच्या झाडांना झोका बांधून झुलले होते। तिथे एक लहानसा मुलगा काकडी घेऊन आला, भगवंताला काकडी दिली, भगवान खूप प्रसन्न झाले आणि दोघं हात त्या मुलावरती ठेवले आणि खूप प्रसन्नता व्यक्त केली। तेव्हा ब्रह्मानंद स्वामी म्हणतात, प्रभू त्याने एकच काकडी दिली आहे तरी पण तुम्ही एवढे प्रसन्न झाले। तेव्हा भगवान म्हणतात की त्यांनी ते काकडी कशी दिली आहे ते मला माहिती आहे। ते काकडी तो बाजूवरून जोड गाव आहे तिथून तो मुलगा आला होता, त्याच्या मनामध्ये 100 वेळा असा संकल्प झाला की हे काकडी मी खाऊन घेऊ की भगवंताला देऊ, मी खाऊन घेऊ की भगवंताला देऊ। आणि त्यांनी स्वतःच्या मनावरती विजय प्राप्त केला की नाही, काकडी तर भगवंतालाच देईल। स्वतःच्या अंतशत्रूंसोबत त्यांनी युद्ध केलं आणि त्यानंतर ते काकडी माझ्यापर्यंत त्यांनी आणली, म्हणून मी त्याच्यावरती प्रसन्नता व्यक्त केली। म्हणून एक लहानशी काकडी दिल्याने पण भगवान प्रसन्न होतात। म्हणजे प्रेम भावाने जे अर्पण करा त्याच्याने भगवान प्रसन्न होत असतात। फक्त देऊन टाकल्याने काही होत नाही। प्रेम तुमच्यामध्ये असं असला, श्रद्धा असली तर ते दिलेलं सार्थक होत असतं। तर आजच्या या कथातून आपण हे शिकावं की हमेशा जे पण करा श्रद्धा आणि भक्तीसोबत करावं आणि आपल्याकडे भगवंतांनी जे काही दिलेलं आहे ते हमेशा सत्कार्यांमध्ये उपयोगी करावं, अशी भगवान तुम्हाला सर्वांना सद्बुद्धी देव आणि शक्ती देव, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना। जय श्री स्वामीनारायण।